गजानन श्री चिंतामणि सर्वगणाधिनाथ श्री सिद्धि बुद्धि स्वर शांति योग ब्रह्मस्वरूपिण गणराजते नमः। वागीशाध्या सुमनसा सर्वार्थानापक्रमे यन्नद्धवाक्तकृत्यास्यो तन्नमामि गजाननम्। ओम गणानन्द्वा गणपतिगो हवामहे प्रियानन्द्वा प्रियपतिगो हवामहे निधिनन्द्वा निधिपतिगो हवामहे वसो मम आहमयामि गर्भदमामगासि गर्भदम्मा अम्बे अम्बिके अम्बालिके नमानयति कष्टन तसत्यश्रवकः सुभद्रिका ताम्बीलवासिनिम् श्रीष्टदे लक्ष्मी चपत्न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि ऋषिणो यात्तम् विष्णुन्निघाण सर्वलोकम् इघाण पावकानः सरस्वती वाजिभिर्वाजिनीवति यज्ञं वष्टो धिया वसोः ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि जायतामाराष्ट्रे राजन्यः सूर इघव्यो दिव्याधि महारथो जायतान्दोग्ध्रे धेनुर्मूढा नर्वानाशो सब्देः पुरन्दिरजोगः विष्णोरधिष्ठाः सभेयो जुवास्य यजमानस्य वीरो जायतानि कामेनि कामेन परन्यो हरिवलस्तो नभो भगवयः प्रचन्दानो गक्षेमो नगरवरान्म सोमानो स्वरं रोमे ब्रह्मस्पदे कक्षे वन्दं च औषिजा आसन्नप्रायो दक्षिणारो दिवे दिवे देवानां भद्रा सोमदेवो देवानां
देवानां सत्यमुपसेदिमापयं देवान आयुः प्रदिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विना होमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमस्कृतं अर्चमणं वरुणघोषोषिणा सरस्वतीनः सुभगं मयसर्वदा श्रीकृष्णाशक्तिसमवेत वीरमहागणपतये नमो नमो नमः। महागणपतये नमः। निर्विघ्नं कुरु सफलं कुरु। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। जय जय भगवती श्री कृष्णा देवी समवेत भगवान श्री वीर महागणपती नमोस्तु 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 ते। श्री गुरुभ्यो नमः। सर्वेभ्यो ऋषिभ्यो नमः। वीर गणपती ट्रस्टच्या वतीने आज या सभागृहात उपस्थित सर्व गणेश भक्तांचे मी हार्दिक स्वागत करतो। आजच्या या गणेशोत्सव पर्वकालात वीर गणपती ट्रस्टच्या वतीनं आयोजित ज्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने वीर गणपती ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपामध्ये सामुदायिकपणे लोकांना परमार्थरत किंवा अध्यात्माची गोडी लावण्याचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे। सामुदायिकपणे लोकांना उपासनेची गोडी लावण्याचा प्रयत्न हे मंडळ गेली अनेक वर्ष करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजही पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचे प्रवचन आयोजित केले आहे। मी ट्रस्टच्या वतीने सर्व पदाधिकारी विश्वस्त यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो। दिनांक 28 ऑगस्ट पासून ते 6 सप्टेंबर पर्यंत गणेश मूर्तीची षोडशोपचार पूजन असेल किंवा महागणपती सहस्त्रनामावली हवन असेल, अष्टोत्तर शतनाम पठन असेल, अशा विविध उपासना या मंडळाच्या वतीने सामुदायिक स्तरावरती सर्वांना एकत्र करून होत आहे। खऱ्या अर्थानं हे मंडळ, हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इतर मंडळांसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण सामुदायिकपणे लोकांना अध्यात्माची गोडी लावणं, त्यांना संस्कारित करणं, त्यांना परमार्थाची गोडी लावणं, प्रबोधन करणं हे एक चांगल्या समाजाचं, संस्कारित समाजाचं लक्षण आहे आणि हे कार्य गेल्या अनेक वर्षापासून वीर गणपती ट्रस्ट अगदी निष्ठेनं करत आहे। नुकतीच या ट्रस्टला 12 वर्ष म्हणजे जवळपास एक तप पूर्ण झालेला आहे। श्री गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रस्टने पंचधातूची श्री वीर महागणपतीची उत्सव मूर्तीही तयार केली आणि त्याची प्रतिष्ठापना पूज्य श्री गुरुदेवांच्याच हस्ते झालेली आहे। वीर गणपती ट्रस्टची स्थापना गुरुदेवांच्याच अनुज्ञेने, आशीर्वादाने झाली आहे। या मंडळांचे कार्यकर्ते पूज्य श्री गुरुदेवांना पूर्णपणे समर्पित होऊन कार्य करत असतात। 2011 मध्ये पूज्य श्री गुरुदेवांनी वीर गणपती नामक गणेशाची मूर्तीची स्थापना करण्याची अनुज्ञा या मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिली आणि त्याप्रमाणे गणपतीच्या मूर्तीचा आकार आणि विग्रह तयार करून घेण्यात आला। पुढे 2013 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ झाला। तेव्हापासून ते आज तागायत गणेशोत्सवामध्ये गणेश विग्रहाचं विधिवत पूजन केलं जातं। अष्टोत्तर शतनामावली पठन असेल, गणेश सहस्त्रनामाचं पठन हवन असेल, अष्टोत्तर नामावलीचं सामुदायिक स्तरावरती पठन असेल, विद्यार्थ्यांसाठी अक्षर पूजा असेल, सायंकाळी संपन्न होणारे नक्षत्र पूजन असेल, असे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम या उत्सवामध्ये मंडळाच्या वतीने आयोजित केले जातात। त्यामुळे हे मंडळ समाजासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे, एक आदर्श आहे असं म्हणायला हरकत नाही। यानंतर मी वीर गणपती ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष माननीय श्रीमान साधक श्री सतीश सपकाळ आणि उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमान साधक श्रीनिवास गुर्रम यांना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा सत्कार करावा।
आपण सर्वांनी ओमचा उच्चार करूयात. यानंतर ज्यांचे व्याख्यान प्रवचन ऐकण्यासाठी आपण सर्व जण आतुर आहात मी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सर्व उपस्थित गणेश भक्तांना करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री वीर महागणपती श्री पादुकाभ्यो नमो नमो नमः. भगवती श्री कृष्णा शक्ति समवेत श्री वीर महागणपती श्री पादुकायै नमो नमो नमः. तर या प्रवचन प्रसंगी मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलेलं जे भजन आहे ते आधी तुम्हाला म्हणायला लावतो. मीही म्हणतो तुमच्या बरोबरीनं. ज्या देवते संबंधी काही मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं त्याच्या संबंधी माझं बोलणं आणि तुमचं ऐकणं निर्विघ्नपणे संपन्न व्हावं. अर्थात आनंद हेच ज्या त्या गणपतीचं स्वरूप आहे त्या आनंदाला आपल्या अंतःकरणामध्ये भरून हा सगळा प्रवचन विधी प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न व्हावा म्हणून त्या आनंद स्वरूप त्या सच्चिदानंद स्वरूप श्री महागणपतीचं आपण प्रथम स्मरण करूया. भगवान महागणपतीचं काय वैशिष्ट्य आहे? स्मरण मात्र संतुष्ट असं आहे. नुसत्या स्मरणाने तो संतुष्ट होतो आणि विघ्न दूर करतो. काय ते विघ्न? प्रवचनाच्या माध्यमातून मी त्या विघ्नाचं वर्णन करेन आणि तो त्या विघ्नांचं निरसन कसं करतो हेही सांगेन तुम्हाला. पण आधी आपण त्याचं काय करूया? स्मरण करूया. म्हणा
असा तो भगवान मंगलमूर्ती, सर्व मांगल्यांची जिवंत सजीव दिव्य मूर्ती, तर तो अमांगल्य हेच कुणी एक विघ्न त्याचं निरसन करतो. त्यानं ते करावं म्हणून इथे भक्त प्रार्थना करतोय की तू दुरिताचं नाशन करणारा, नाश करणारा आमच्यावर कृपा कर म्हटलं, की ज्यामुळे काय होईल, आमच्या जगण्यातलं जे अमांगल्य हेच कुणी एक विघ्न ते नष्ट होईल आणि मांगल्य जे तुझं स्वरूप आहे ते आमच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरून राहील, अशी या प्रार्थनेची काय आहे मागणी आहे. हे एक प्रकारे आपण मागतो आहोत म्हणून पहा. तुम्ही म्हणाल असं म्हणायचं असतं का? हो, जसं एखादं लहान लेकरू मातेला त्याला हवं असलेली गोष्ट मागतं, ते आई मला लाडू दे बरं असं म्हणतं का? नाही म्हणत. असं नाही म्हणत. आई मला लाडू दे असं म्हणतात, हो की नाही? तसं आपला हा जो उदात्त स्वर आहे, दुरितनाशना कृपा करा असं म्हणायला उदात्त स्वर असं म्हणतात. संगीताच्या परिभाषेत एक स्वर उदात्त असतो आणि एक अनुदात्त म्हणजे खालचा, आणि त्याच्यामध्ये एक स्वर असतो त्याला स्वरित म्हणतात. हे संगीत शास्त्र आहे बरं का. जसं मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपा करा, 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 मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपा करा. ते उदात्त स्वर का घ्यायचा? कारण आपण मागतो आहोत त्याला. काय मागतो आहोत? कृपा करा. दुरितांचं नाश करणं जितकं म्हणून अमांगल्य, दुरित अमांगल्य जगण्यातलं, की ज्यानं आज आमचं जीवन सगळं ओतप्रोत भरलेलं आहे, तर तो सकल मंगल स्वरूप भगवान अशी कृपा कर की ज्यामुळं आमच्या जगण्यातील हे सगळं अमांगल्य, सगळं दुरित, जे जे काही हिणकस आहे ते सगळं काय होवो, नष्ट होवो, अशी ही प्रार्थना आहे. लक्षात घ्या. काय आहे हे विघ्न? काय आहे अमांगल्य? पुन्हा आपण आता गणेश पुराणातील एका कथेकडे जाऊया. बर का. गणेश पुराण एक उपपुराण आहे. ते आपल्याला माहितीये की भगवान कृष्णद्वैपायन वेदव्यासांनी 18 पुराणांची रचना केली, परंतु त्यांना वाटलं की ही पुराण सुद्धा
ब्रह्म परमात्मा भगवत स्वरूप सच्चिदानंदाचं एकंदर स्वरूप आणि त्याचा महिमा सर्व लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये पुरेशी नाही आहेत, म्हणून त्यांनी 18 उपपुराणांची रचना केली, त्यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी. त्यामध्ये एक उपपुराण आहे गणेश पुराण. त्या गणेश पुराणामध्ये आलेली कथा अशी आहे की आद्य युग जे होतं, कृतयुग म्हणतात त्याला, सत्ययुग म्हणतात, त्या युगाचं वर्णन कसं आहे? त्या युगाचं वर्णन असं आहे, पहा की संसार आणि परमार्थ दोन्हीचं सम्यक ज्ञान असलेला तो समाज होता. बरं का? दोन्ही जे काही आपण लौकिक जीवन जगतो, त्या लौकिक जीवनाला सुखरूप कसं बनवायचं याचं परिपूर्ण ज्ञान असलेले, आणि मग एक संसारातीत कोण आहे? सच्चिदानंद आहे. त्याला प्राप्त करून घेऊन एक अलौकिक सुखाचा भागीदार कसं व्हायचं याचं परिपूर्ण ज्ञान असलेला तो समाज होता. बर का? ज्ञान संपन्न समाज. सगळे, कुणीतरी एक अज्ञानी किंवा काही अज्ञानी आणि कुणीतरी ज्ञानी असं नाही, सगळेच संसार आणि परमार्थ दोन्हीच स्वरूप पूर्णतया ओळखणारे, यथार्थतया ओळखणारे असे ते लोक, असा तो समाज. पण विपरीतच काहीतरी घडलं. कृतयुग आहे ते, की जिथं कोणी अज्ञानी असणार नाही, कोणी दरिद्री असणार नाही, कोणी अल्पायुषी असणार नाही, कोणी रोगी असणार नाही, कोणी इतरांना उपद्रव देण्याच्या मनोवृत्तीचा असणार नाही. सर्वजण स्वतःच्या विवेकी बुद्धीला अनुसरूनच जगणारे असतील. त्यामुळं त्या युगामध्ये राजाची आवश्यकताच नव्हती. कुणाची? हो, शासन संस्थेची आवश्यकताच नव्हती. जो तो स्वतःच्या विवेकी बुद्धीच्या नियंत्रणाखाली राहून जीवन जगत होता. असा तो आद्य युग, ज्याला कृतयुग किंवा सत्ययुग असं म्हणतात, त्याचं वर्णन त्या गणेश पुराणामध्ये आलेलं आहे. पण अशा युगामध्ये सुद्धा अशाही युगामध्ये एक आसुरी प्रवृत्ती घेऊन जगणारा एक माणूस तयार होता. एक, बर का? त्याला काय वाटू लागतं की हे काय माणसं म्हणले, सगळे स्वतःमध्येच काही आहेत, मशगूल आहेत, कोणी आम्हाला काय करत नाही, विचारतच नाही. हो की नाही? आता बरोबर आहे, इथं ते आपल्या विवेकी बुद्धीनं काय करतायत, आपलं जीवन जगत आहेत, दुसऱ्याला त्रास न देता स्वतः आनंदात राहणं. हो की नाही? असा समाज. आता कळालं, साध्या भाषेत सांगते. सुखी समाज कोणता? त्याचं एक वैशिष्ट्य हे की जो दुसऱ्याला त्रास न देता, दुसऱ्याला दुःख न देता आनंदामध्ये राहतो. त्याची आनंदाची जी काही एक कल्पना असेल, त्याची आनंदाची जी काही साधनं असतील, त्यांना वापरून तो स्वतः आनंदात राहतो, पण दुसऱ्यांच्या
आनंदाच्या सुखांच्या कल्पनांना धक्का न देता. जेव्हा समाज सगळा असा असतो तेव्हा समाजामध्ये आपोआपच सामंजस्य येतं. कोणी तिथे लढाई असणार नाही, तिथे संघर्ष असणार नाहीत, तिथे द्वेषभाव असणार नाही, काहीच असणार नाही. हो की नाही? जे ते दुसऱ्याच्या सुखाचा नाश न करता, दुसऱ्याच्या सुखाचे मार्ग न मोडता स्वतःच्या सुखाच्या मार्गाने जात राहतील. हो की नाही? यापेक्षा आणखीन आदर्श समाज दुसरा कुठला असेल सांगा बरं. त्यामुळे अर्थातच तिथे कुणी कोणावर नियंत्रण करीत नव्हता आणि कुणी कुणाचं नियंत्रण स्वीकारितही नव्हतं. दोन्ही. पण त्यातील एक म्हणाला असं कसं होतं म्हणले, माझ्याकडे लोक बघत कसे नाहीत म्हणले. बरं, त्यानं काहीतरी एक तपस्या करून सामर्थ्य कमावलेलं होतं. कालनेमी असं त्याचं नाव काय त्याचं? कालनेमी. त्याने काही एक विशेष तपश्चर्या केली आणि एक विशेष सामर्थ्य त्याने संपादित केलं त्या कालनेमीनं. नाव काय त्याचं? कालनेमी. मग त्याला वाटू लागलं की मी झालो आता देव सगळ्यांचा. लोकांनी देववत माझी काय करावी? पूजा करावी, माझं मंदिर उभं करावं. काय करावं? माझं मंदिर उभं करावं. मग माझ्या नावानं काय करावे? तिथं यज्ञ याग वगैरे सुरू करावे. म्हणून तो लोकांना प्रेरित करू लागला. करा करा म्हणजे माझ्या नावानं काय करा? मंदिर उभं करा, माझी पूजा करा. लोक म्हणले आम्ही कशाला करू तसं, आम्ही नाही करणार म्हणजे. अहो म्हणजे मला त्यात आनंद आहे. तो म्हणतो हो ठीक आहे, तुमचा आनंद असेल ना तर तुम्हीच काय करा, तुमचं मंदिर उभं करा स्वतःच. एवढं सामर्थ्य आहे आणि तुम्हीच तिथं देव होऊन बसा. पण आमच्याकडून ही अपेक्षा करू नका. आम्ही तुमचं मंदिर पाडणार नाही. कारण आम्हाला माहितीये की ज्याच्यामध्ये तुमचं सुख आहे त्या सुखामध्ये तुम्ही रमावं. आमच्या सुखामध्ये, आमच्या घरामध्ये आम्ही सुखी, तुमच्या देवळामध्ये तुम्ही सुखी. त्यांचं म्हणणं बरोबरच होतं की नाही? मी काय बोलतो कळालं? तो म्हणाला असं कसं काय असू शकेल? मी विशेष तपश्चर्या केली. त्याने तपश्चर्या कुणाची केलेली असते? तर ब्रह्मदेवाची. कोणाची? ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेवाकडून त्यांनी वरदान प्राप्त करून घेतलेलं असतं की त्याच्याजवळ इतकं सामर्थ्य येईल, इतकं सामर्थ्य येईल की केवळ त्या सामर्थ्याच्या दडपणानं तो कुणालाही आपला गुलाम बनवू शकेल. बरं का? हा, अशी त्यांनी काय केलेली मागणी केलेली. आणि ब्रह्मदेव ते म्हणाले ठीक आहे तथा असतो. पण ते एकच बोलले बरं का. ते काय म्हणाले सांगतो, तुझ्या सामर्थ्याला सुद्धा पराभूत करेल असं सामर्थ्य जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत तुझं शासन चालेल नाही. जोपर्यंत तुझ्या सामर्थ्याला, जे सामर्थ्य आता तुला देतोय त्यालाही पराभूत करेल असं सामर्थ्य असणारा जोपर्यंत या ब्रह्मांडात प्रगट होणार नाही तोपर्यंत तू तुझ्या सामर्थ्याच्या दडपणाखाली लोकांना गुलाम करू शकशील. आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांना वागवू शकशील, वाकवू शकशील. पण लक्षात घे, तुझ्या सामर्थ्याला सुद्धा पराभूत करणार सामर्थ्य घेऊन एक जण या ब्रह्मांडामध्ये अवतीर्ण होईल आणि मग तिथं तुझं काही चालणार नाही. असं कंडिशनल आहे. तो काय आहे? वरदान कसं आहे ब्रह्मदेवाचं? अटयुक्त आहे, कंडिशनल आहे.
तर म्हणतो ठीक आहे, बघू, बघायच्या वेळेला पाहिन म्हणतो मी. आणि जातो तो लोकांमध्ये, त्या देव म्हणून माझी काय करा, पूजा करा, मी तुम्हाला काय करीन, सुखी करीन. ते म्हणे नाही हो, आम्हाला तुमच्या सुखाची अपेक्षाच नाही, कारण आमच्या सुखामध्ये आम्ही तृप्त आहोत, संतुष्ट आहोत. बरं का, लोक म्हणतायत का आमच्या सुखामध्ये आम्ही कसे आहोत, तृप्त आहोत. मग तुमच्या सुखाची आम्ही का करावी, इच्छा का करावी, तुमचं सुख तुमच्या जवळ राहू द्या. बर का. तो म्हणतो असं आहे का, म्हणतो तुमची जी काही सुख असतील, तुमचे सुखाचे जे काही मार्ग असतील, त्याची तुम्हाला विस्मृती होवो, कारण तसं त्याला आशीर्वाद दिलेला असतो. तुम्हाला काय होवो, विस्मृती होवो. आणि झालं की आता त्याला ब्रह्मदेवाचाच काय होता, आशीर्वाद होता, वरदान होतं. त्यामुळे सगळे लोक त्यांच्या त्यांच्या सुखाच्या कल्पना पूर्ण विसरून गेले. लक्षात आलं. सुख तर हवं आहे, पण सुख म्हणजे काय हे कळत नाही, अशी स्थिती झाली. बर, कसं झालं पहा. काय झालं, आता थोडंफार तुमच्या लक्षात आलं असेल की तिथं काय तयार झालं, कलियुग तयार झालं. होतं काय, ते सत्ययुग. आज तुमची आमची हीच कंडिशन आहे की नाही हो. तुम्हा आम्हाला काय हवं आहे, सुख तर हवं आहे, हवं आहे की नाही. कुणाला तरी विचारलं तुला काय पाहिजे म्हणलं तर पहिल्यांदा उत्तर काय येईल, सुख पाहिजे, मला सुखानं जगायचंय. हो, जे सुख घेऊन तुला जगायचंय म्हणतो ते सुख म्हणजे काय सांग बरं. कुणाला सांगता येते, कुणालाच नाही. अशी स्थिती झाली की नाही आज. आपण म्हणतो अहो हा एक कलियुग आहे, कलियुगात असंच असतं. कलियुगामध्ये कलियुग कसं ओळखायचं, दोन प्रकारचं अज्ञान. एक सुखाचं स्वरूप न कळणं आणि दुःखाचं खरं कारण न कळणं. दुःख नको 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 म्हणून रात्रंदिवस माणसं टाहो फोडतायत की नाही. पण मुळात हे दुःख उत्पन्न होतं कुठं, कशापासून होतं, याचं कारण कळालेलं आहे का कुणाला, नाही. सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे सगळंच म्हणतात, हो की नाही. पण जे पाहिजे ते काय आहे नेमकं सांग बरं, असं म्हटलं तर कुणाला सांगता येत नाही. माझं बोलणं समजतंय का, तुमच्या लक्षात येतं का. लहान मुलाला विचारलं, 5-6 वर्षाचा मुलगा, सुख कशात आहे रे बाबा, तो काहीतरी चॉकलेट मध्ये वगैरे माझं सुख आहे असं म्हणतो, हो की नाही. तो जेव्हा 20-22 वर्षाचा होतो आणि त्याला म्हटलं हे घे चॉकलेट, हे तुझं सुख आहे की नाही, हे माझं सुख आता वेगळं आहे म्हणतो तो. मग तो जेव्हा 60 वर्षाचा होतो आणि मग त्याला विचारलं तुझं सुख कशात आहे बाबा, तर तरुणपणी ज्याच्यामध्ये त्याला सुख वाटत होतं 60व्या वर्षी त्याला ते दुःख वाटू लागतं, हो की नाही. कितव्या वर्षी, 60व्या वर्षी दुःख वाटू लागतं. तरुणपणी स्त्री धनाधिकामध्ये रमलेला तो 60व्या वर्षी तो म्हणतो माझ्या गोळ्या कुठे गेला, आमची टॅबलेट कुठे गेली, तंबाखू कुठे गेलं. बायको म्हणते ए तुम्हाला सारखं असं म्हणतात. आता स्त्रीमध्ये सुख वाटत नाही, आता अमके टॅबलेट तमकी टॅबलेट, सकाळची टॅबलेट वेगळी, संध्याकाळची टॅबलेट वेगळी, जेवणानंतरची वेगळी, जेवणाच्या आधीची वेगळी. बदलल्या की नाही सुखाच्या कल्पना, काय बदलल्या. हा जो एक विकार आहे, कल्पना विकार, तो काय दाखवतो की माणसाला सुखाचं खरं स्वरूप कळलेलं नाहीये. बर न कळून घेण्याची इच्छा पण नाही, काय नाहीये. जा जाणकारांकडे, मी गुरु हा शब्द वापरत नाही, आपण पुरोगामी प्रांतामध्ये राहणारे लोक असल्यामुळे मी
गुरु हा शब्द काय करत नाही, वापरत नाही, जाणकार शब्द वापरत. जा बाबा, जाणकारांकडे जा, विचार त्यांना, सुख म्हणजे काय आहे हो, मी आयुष्यभर काय करतो आहे, सुखासाठी धडपडतो आहे, पण अजून काही ते माझ्या हाती आलं नाही, याचा अर्थ अजून मला सुख म्हणजे काय हे कळालेलं नाहीये. तुम्हाला जर कळालेलं असेल तर सांगा बरं सुखाचा अर्थ. असं निदान जाणकाराकडे जाऊन समजून तरी घे. ती पण नाही, हो की नाही प्रवृत्ती. दुःख नको नको आपण सगळे म्हणतो, पण मुळात दुःख का होतं हे समजून घ्यायची, त्या दुःखाच्या मुळापर्यंत जाण्याची आपली तयारी नाही. जाऊ दे, आपल्याला माहित नसेल तर ज्यांना दुःखाचं कारण समजलेलं आहे, जा त्यांच्यापर्यंत. पण नाही, माणूस जात नाही. पहा, याला म्हणतो आपण हे कलियुग आहे. पण आता ते जे युग होतं ते तर सत्ययुग होत, आणि तिथं नेमकी ही स्थिती काय झाली, तयार झाली. तो जो कोणी कालनेमी तपस्वी होता त्यानं त्या काळच्या सगळ्या समाजावर अज्ञानाचा पडदा टाकला. अविद्या हे पहिलं विघ्न लक्षात घ्या. काय आहे? अविद्या, अज्ञान. मग आज तुम्ही आम्ही माणसं जसं सुख हुडकत निघालो तशी ती माणसं काय करू लागली, त्याही सत्ययुगातली माणसं सुख हुडकत. किती सुंदर कथा आहे बघा गणेश पुराणात आलेली. त्या व्यास महर्षींचं आणि त्यांच्या त्या सगळ्या शिष्यवर्गाच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे बाबा. अशा कथा सर्वसामान्य लोकांना सांगितल्या जायच्या, आणि त्यामुळं सर्वसामान्य त्या काळचा समाज कसा होता, प्रबुद्ध होता, प्रबुद्ध. आज जे सांगितलं जातं की सगळ्यांना अज्ञानात ठेवलं वगैरे वगैरे, तसं नव्हतं बरं का. व्यास महर्षींनी पुराणांची जी रचना केली ती तुम्हा आम्हा जे काही सर्वसामान्य लोक आहोत आपण, त्या सर्वसामान्य लोकांना परमार्थ आणि संसार दोन्हीचं सम्यक स्वरूप समजून द्यावं, आणि त्याला त्याद्वारे दोन्ही क्षेत्रामध्ये, म्हणजे संसाराच्या क्षेत्रामध्ये आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल कशी करावी याचं मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून या पुराण ग्रंथांची काय झाली, रचना झाली. त्यामधली ही कथा आहे बघा. तेव्हा कालनेमीने काय केलं, सगळ्या प्रजेला आपल्या तपस सामर्थ्यानं अज्ञानी बनवलं. आता लक्षात बघा, साध्या भाषेत. पण त्याचं सामर्थ्य एक ऋषी आणि त्यांची पत्नी यांच्यावर चाललं नाही बर का. कोणते ऋषी, तर एक ते ऋषी होते सप्तर्षींपैकी महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती. सगळा समाज काय झाला, अहो अज्ञानी झाला. अज्ञानी. सुख तर हवं, पण कशाला सुख म्हणावं हे कळेन असं झालं. माणसं दुसऱ्यांच्या सुखाकडे बघून हे खरं सुख आहे असं समजू लागली. मग तो म्हणू लागला मी नाही माझं सुख देणार, मग त्याला लुबाडू लागली. हो की नाही. तो म्हणा ठीक आहे तू लुबाडतो, मी दुसऱ्याचं सुख लुबाडतो. मी काय बोलतो कळालं का. हो, लोकांना मग दोनच गोष्टी जमू लागल्या. ताकदवान झालो की दुसऱ्याची सुखाची साधनं काय करायची, लुबाडायची. दुबळे झालो की लाचार होऊन दुसऱ्यापासून सुखाची भीक मागायची. कळालं की मी काय बोलतो ते. कलियुगात असंच असतं की नाही. काय होतं कलियुग कसं ओळखायचं ते सांगायला लागलो मी तुम्हाला. कलियुग कसं ओळखायचं, की एक आहे बाबा XYZ, ताकद आहे बा, ताकदवान आहे, त्याच्यापासून आपल्याला त्याची सुखाची साधनं मागायची. पण ताकदवान आहे त्याला लुबाडता तर येत नाही, हे करून काय करायचं, भीक मागायची. मी काय बोलतो कळालं, भीक मागायची. नाही, एक दुबळा आहे गुलाबजाम खात बसलेला आहे की त्याला थोबाडे खाण्याचे आणि त्याचं काय करायचं, गुलाबजाम काढून घ्यायचं.
दोनच येतात बघा. दुबळ्यांवर काय करायचे? अत्याचार करायचे आणि प्रबलांसमोर लाचार व्हायचं. अशी प्रवृत्ती का होते? त्याचं कारण आहे, यांना स्वतःलाच सुखाचं खरं कारण, सुखाचं खरं स्वरूप समजलेलं नसतं. आणि नेमकी ती परिस्थिती सुरू झाली कुठे? त्या आद्य युगामध्ये. सगळा समाज असा एकीकडून दुर्बल आणि एकीकडून प्रबल. मग प्रबलापुढे दुर्बलांनी काय करावं? हो, लाचार व्हावं. आणि प्रबलांनी दुर्बलांवर काय करावे? अत्याचार करावेत. आणि या सगळ्या प्रक्रियेमधून ज्या सुखासाठी हे सगळं चाललेलं असतं, हो की नाही, ते सुख तर कुणाच्या हाती आलंच नाही. अशी स्थिती झाली. आणि स्वर्गातून सगळ्या देवता हे सगळं बघत होत्या. हो ना. देवता म्हणाले, हे ऋषी लोक काय करतायत? त्यांच्या हाती सोपवली नाही पृथ्वी, ह्या सप्तऋषींच्या हाती सोपवलेली आहे. ते म्हणतायत की ह्या ऋषीवर्गांना आता आपलं काम कसं काय थांबवलं? सर्वसामान्य माणसं अज्ञानी झालेले आहेत. अज्ञानामधून जे नको ते करू लागलेले आहेत आणि जे करायला पाहिजे ते करत नाहीये. यांचा कर्तव्य आणि अकर्तव्य या संबंधीचा विवेक संपलेला आहे. ग्राह्य काय आणि अग्राह्य काय या संबंधीचा विवेक संपलेला आहे. त्याज्य काय अत्याज्य काय या संबंधीचा विवेक संपलेला आहे. आता ऋषी वर्गाचं काम आहे की नाही हे म्हणले की लोकांना हे समजून देणं. थोडक्यात सत्ययुग असून सुद्धा त्या युगात तुम्ही आम्ही ज्या कलियुगामध्ये वावरतो आहोत तशाच प्रकारची परिस्थिती, एक दुस्थिती निर्माण झाली. आणि मग हे सगळे देव प्रगट झाले कुणाच्या आश्रमामध्ये? माता अदिती आणि कश्यप यांच्या आश्रमामध्ये ते प्रगट होतात. तो आश्रम कुठं होता हेही सांगतो तुम्हाला. काश्मीरमध्ये आज, कुठे? काश्मीरमध्ये एक गाव आहे, बारामुल्ला असं ते म्हणतात. पण बारामुल्ला हे नाव त्याचं नाही, वराहमूलम असं त्याचं नाव आहे. हा, शांतिप्रिय समाजाने त्याचं नाव बारामुल्ला करून टाकलं, लक्षात आलं. पण ते मूळ नाव कुठलं आहे? वराहमूलम. तर त्या वराहमूलम नामक गावी महर्षी कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी अदिती यांचा आश्रम, त्यांच्या नावावरच कश्यपमेरू, कश्यपमेरूचाच अपभ्रंश झाला काश्मीर. लक्षात आलं. आज तिथं काय आहे आपल्याला माहितीच, हो की नाही? तिथे सगळे देव प्रगट होतात हे आणि म्हणतात, महर्षी हे काय चाललेलं आहे की लोक सुखाच्या लालसेनं दुराचरण करीत आहेत. काय करीत आहेत? दुराचरण. शेवटी क्रिया कशासाठी? क्रिया सुखासाठी. पण इथं सुखच लोकांना कळेन असं झालं म्हणून वाटेल ती क्रिया करू लागले लोक. त्यातून जे नको ते करणं, जे हवं ते न करणं, अशी स्थिती तयार झालेली आहे. मग हे नावाचंच काय राहिलं? नुसतं कृतयुग राहिलं ना. तेव्हा महर्षी कश्यप म्हणतात, हो, हे फार मोठं विघ्न आहे. अविद्या एव प्रथमो विघ्न. अज्ञान हेच काय आहे बाबा? प्रथम विघ्न आहे. या एका अज्ञानरूपी विघ्नामधून सगळी दुरित, सगळं दुःख, सगळं क्लेश, सगळी अव्यवस्था, व्यष्टी आणि समिष्टी दोन्ही स्तरावरची सगळी अव्यवस्था तयार झाली.
कुणीतरी आता या अविद्येचा प्रभाव नष्ट केला पाहिजे. देवता प्रार्थना करतात कुणाची? कश्यप ऋषींची. आणि मग कश्यप ऋषी आणि माता अदिती त्यांची पत्नी हे दोघे मिळून कश्यप मेरू हे शिखर आजही आहे कुठं, ज्याला काराकोरम म्हणतात, तिथं ते तपश्चर्येला बसले. आणि तिथे तपश्चर्येला बसल्यानंतर मग ब्रह्म परमात्मा भगवत स्वरूप महागणपती त्यांच्या पुढे प्रगट झाला आणि त्यांनी विचारलं, काय हवंय तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं, विघ्न निवारक आहेस ना तू, आम्ही ऐकलेलं आहे. तर फार मोठं अविद्यारूपी विघ्न इथं तयार झालेलं आहे, त्याचं निरसन कर. तेव्हा ब्रह्म परमात्मा भगवत स्वरूप महागणपती म्हणतो, मी तुमच्या पोटी अवतार घेईन आणि या कालनेमीने पसरवलेल्या अविद्येचा नाश करीन. त्याप्रमाणे ही जी कालची गणेश चतुर्थी होऊन गेली, लक्षात घ्या, ती नव्हे तर माघ महिन्यातली जी काय असते तिथी, त्या तिथीला कश्यप आणि अदिती मातेच्या पोटी भगवान गणेशाचा अवतार होतो. आणि अवतार होऊन ते कालनेमीने पसरवलेलं जे काही अज्ञान त्याचा नाश करतात. त्यांनी केलेला जो उपदेश आहे नारदांना, त्यातून एक वेगळी गीता, त्याला गणेश गीता असं म्हणतात. जसं भगवद्गीता आहे तशी काय आहे, गणेश गीता पण आहे, की जिचा उपदेश भगवान गणपती जे माघ महिन्यातल्या चतुर्थीला अवतरले कश्यप आणि अदितीच्या पोटी, त्यांनी सगळ्या अविद्येचा नाश करणारी गणेश गीता सांगितली. अविद्येचा प्रभाव नष्ट झाला. कालनेमीनं जे काही अविद्यारूपी विघ्न तयार केलेलं होतं ते नष्ट झालं. आणि मग समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलं सुख नेमकं काय आहे, ते सुख मिळवण्यासाठी आपण नेमकं कशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे हे कळू लागलं. थोडक्यात आत्मविस्मृत झालेला, विवेकभ्रष्ट झालेला तो समाज पुन्हा विवेकाच्या भूमीवर आरूढ झाला आणि प्रजा सुखी झाली. लक्षात घ्या. मग त्या प्रजेमध्ये आता कुणीही कुणापुढे सुखासाठी लाचार होणार नाही. कुणीही कुणाच्या सुखाची लुबाडणूक करणार नाही. जे ते आपापल्या सुख साधनामध्ये संतुष्ट राहून त्या सच्चिदानंदाचं स्मरण अखंड करू लागतील, अशी स्थिती पुन्हा निर्माण झाली. या प्रसंगातून आता तुमच्या लक्षात आलं असेल की विघ्न नाश करतो म्हणजे काय करतो. सगळ्या दुःखांचं, सगळ्या दुरितांचं मूळ असलेली जी अविद्या, जे अज्ञान, त्याचा नाश करणं म्हणजेच विघ्नाचा काय करणं, नाश करणं. हे अविद्यारूपी विघ्न नष्ट करणारा तो महागणपती, त्याचं वेगवेगळ्या युगामधून पुन्हा काय होतं, अवतरण होतं. जसं कृतयुगामध्ये झालं, ती कथा मी तुम्हाला सांगितली. पुढे त्रेतायुगामध्ये सुद्धा त्याचं अवतरण झालं. पुन्हा द्वापर युगामध्ये त्याचं अवतरण झालं. आता विद्यमान कलियुगामध्ये सुद्धा त्याचं अवतरण होणार आहे अशी भविष्यवाणी काय आहे. हो, असा हा भगवान गणेश
तुम्हा आम्हा सर्वांना वरद होवो. तुम्हा आम्हा सर्वांना अविद्येचं निरसन करून विद्या संपन्न बनवण्यास प्रवृत्त करो. आणि अविद्येतून तयार होणारी जी जी काही दुःख असतील त्या दुःखांपासून आपल्याला मुक्त करो. अशी आपण काय करूया, त्याच्या चरणी प्रार्थना करू आणि पुन्हा एकदा त्याचं भजन करूया. म्हणा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. 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 दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. दुरितमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा. मंगलमूर्ते विघ्नहरा. दुरितनाशना कृपा करा. वीर गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरुदेव इथे आज या ठिकाणी आले. श्री गुरुदेवांचं नेहमीच वीर गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन लाभत आलेलं आहे. हे मार्गदर्शन असं सतत पुढे राहावे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती आपली कृपा, आपले आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी राहावे आणि हा परमार्थ प्रबोधाचा जो मार्ग आहे तो आम्ही मोठ्या निष्ठेने चालत राहू अशी प्रार्थना भगवान श्री वीर गणपती आणि श्री गुरुदेव यांना आम्ही सर्वांनी मिळून करतो. इथे या ठिकाणी हा कार्यक्रम संपतोय, पण श्री गुरुदेव उत्सव स्थळी त्यांचं आगमन होईल आणि परमपूज्य गुरुदेवांच्याच शुभ हस्ते वीर गणपतीची आरती होईल. सर्वांना आशीर्वाद आहेत. महागणपतीचे आशीर्वाद आहेत. माझ्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांचं जीवन अखंड सुखमय हो. अविद्याजन्य कर्म आणि कामना यांनी मुक्त असा एक उत्तम आयुष्य तुम्हा सर्वांना लाभो अशी प्रार्थना करून तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. गं गणपतये नमः.
श्रीकृष्णाशक्ति समवेद वीर महागणपतये नमो नमः। श्रीहुंडेरंबगजानन श्री चिंतामणे सर्वगणाधिनाथ बुद्धि बुद्धीश्वर कांतियोग ब्रह्मस्वरूपिं गणराजते नमः। महागणाधिपतये नमः। दुर्वांकुरं समर्पयामि। महागणाधिपतये नमो नमः। ओम वीर महागणपतये नमो नमः। पितृयातिप्रिय दुर्वांकुरं समर्पयामि। श्रीकृष्णाशक्तिसमवेद वीर महागणपतये नमो नमः। महागणपतये नमः। गणपति बप्पा मंगल मूर्ति श्रीवीर महागणपतीचा श्रीवीर महागणपतीचा श्रीवीर महागणपतीचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ॐ भर्गो देवस्य सवितुः वरेण्यं धीमहि स भर्गो भगवान् तुण्डे यो नः प्रचोदयात्। सर्वांनी माझी मागे म्हणा। श्री यक्षिण्यंबा समवेत श्री यक्षानंदनाथ श्री पादुकायै नमो नमः। नमो भगवते महर्षि वसिष्ठपुत्र इंद्रप्रमद श्री वैतालेन्द्र महाकवीश्वराय नमो नमः। वीर गणपती कडून ट्रस्ट कडून मी गुरुदेवांना प्रार्थना करतो। सगळ्यांना गुरुदेवांनी आशीर्वाद द्यावा। सगळे बसा बसा सगळे। तेव्हा एकंदर 33 गणपती आहेत। ते मी एका अन्य ठिकाणी सांगितलं। त्यातील एक
गणपतीचा आविष्कार म्हणजे हा तुमचा वीर गणपती. त्याच्या शक्तीचं नाव आहे कृष्णादेवी. तेव्हा प्रथम मी सांगतो तसा जयघोष करा. म्हणा श्री कृष्णादेवी समवेत श्री वीर महागणपती तुभ्यं नमो नमो नमः. श्री कृष्णादेवी समवेत श्री वीर महागणपती तुभ्यं नमो नमो नमः. याचं स्मरण करा. हे जे 10 दिवस आहेत ते गणपती उपासनेचे दिवस आहेत. गणपती उपासनेचे महापर्व तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. भगवान श्री वीर महागणपती तुमच्यावर कृपा करण्यासाठी इथे प्रतिष्ठित झालेले आहेत. आपल्या ज्या काही विहित कामना आहेत, विहित म्हणजे योग्य, त्या कामना, त्या इच्छा त्या गणपतीला सांगा आणि तो त्या इच्छा काय करेल तुमच्या पूर्ण करेल. पण इच्छा कोणत्या पाहिजे? योग्य इच्छा पाहिजे. मला पैसा मिळावा ही इच्छा अवश्य करा, पण दुसऱ्याचा पैसा मी लुबाडावा आणि मग तो मला मिळावा अशी इच्छा करू नका. एवढाच त्याचा अर्थ. कळालं? योग्य कामना याचा आताच मी प्रवचन करून आलो. या जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कल्पनेला अनुसरून सुखी होण्याचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कल्पनेला, प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. त्या कल्पनेला अनुसरून सुखी होण्याचा या जगातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीव मात्राला हक्क, अधिकार आहे. पण एक लक्षात घ्या, हक्काबरोबर एक जबाबदारी पण येत असते, उत्तरदायित्व. काय ती जबाबदारी? माझं सुख मिळवताना, माझ्या कल्पनेप्रमाणे मी सुखी होताना मी दुसऱ्याचं सुख नष्ट करू नये, दुसऱ्याला दुःख होईल अशा पद्धतीनं मी माझं सुख मिळवायचं नाही. दुसऱ्याच्या दुःखावर आधारलेलं सुख हे पाप आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हो, आपल्या कल्पनेला अनुसरून जे जे सुख आपल्याला हवं आहे ते अवश्य मिळवावं. जिथं आपले प्रयत्न कमी पडतील तिथे हा वीर महागणपती आहेच. तुमच्या कल्पनेतलं सुख तुम्हाला द्यायला तो परिपूर्ण समर्थ आहे, अनंत सामर्थ्य आहे त्याचं. पण तो हेच म्हणतो, मला तू सुख मागतोयस खरं, परंतु दुसऱ्याला दुःख देऊन तू जर सुख मिळवणार असेल तर मी तुला सुखी करणार नाही. तेव्हा आपल्या इच्छेला अनुसरून सुखी होणं हा आपला अधिकार. त्याच वेळेला स्वतः सुखी होत असताना दुसऱ्याला दुःख होऊ नये, दुसऱ्याची सुखाची इमारत पडू नये याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी, हे आपलं उत्तरदायित्व. जो असं निरुपद्रवी जीवन जगतो तो जर कुठलीही इच्छा घेऊन या गणपतीकडे येईल तर मी तुम्हाला 100% सांगतो तुमची इच्छा काय होईल? पूर्ण होईल. थोडस कुठलीही इच्छा करा. असा हा वीर गणपती स्वतः सुखस्वरूप असलेला आणि तुम्हाला सर्वांना सुखस्वरूप बनविणारा आज तुमच्या जवळ आलेला आहे तुमची सेवा घेण्यासाठी,
तुमची श्रद्धा घेण्यासाठी, तुमचं प्रेम घेण्यासाठी आणि इन रिटर्न त्याचंही प्रेम, त्याचीही कृपा तुम्हाला देण्यासाठी इथं तो उपस्थित आहे. श्रद्धेनं, परिपूर्ण श्रद्धेनं, संशयरहित श्रद्धेनं त्याला आपण जर शरणागत होऊ तर आपल्या सगळ्या शुभकामना तो पूर्ण करील. मी त्याच्या चरणी अशी प्रार्थना करतो तुम्हा सर्वांसाठीच, आणि जे जे कोणी इथं दर्शनाला येतील त्या सर्वांसाठी मी वीर गणपतीला, भगवान वीर गणपतीला प्रार्थना करतो की जे जे कोणी इथं दुःखी जीव येतील, जे जे क्लेशग्रस्त जीव इथे येतील, भगवंता त्यांचे क्लेश, त्यांचं दुःख तू दूर कर आणि त्यांच्या त्यांच्या कल्पनेला अनुसरून त्यांना सुख दे की ज्यामुळं सर्वच काय होतील, सुखी होतील, दुसऱ्याला दुःख न देता. ठीक आहे, इथे थांबतो. पुन्हा एकदा आपण काय करूया, भगवान वीर गणपतीचा जय जयकार करू, जय जयकार करू. म्हणा, भगवती श्री कृष्णादेवी समवेत भगवान श्री वीर गणपते तुभ्यं नमो नमो नमः.